विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नागेश ढोबळे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 8, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. सार्वजनिक म्हणजेच समुचित नाव एखाद्या प्रशासकीय भूभागात राहणाऱ्या व्यक्ती समूहासाठी संबोधले जाते, ज्याला आपण सार्वजनिक असं म्हणतो. आणि वित्त व्यवहार म्हणजे काय, तर उत्पन्न आणि खर्च यामधील जो परस्पर संबंध असतो त्याला आपण वित्त व्यवहार असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. सार्वजनिक वित्त व्यवहार ही अभ्यास शाखा अर्थव्यवस्थेतील शासनाच्या भूमिका आणि कार्यावर प्रकाश टाकते. या ठिकाणी हे बघणं आवश्यक आहे की शासन म्हणजे काय. तर शासन म्हणजे विशिष्ट प्रदेशातील विविध कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक तसेच अनौपचारिक संस्था म्हणजे शासन होय. तर शासन म्हणजे ही औपचारिक आणि अनौपचारिक अशा प्रकारची संस्था आहे की जी शासनाचे कार्य पार पाडण्यासाठी तयार केली जाते. या ठिकाणी वित्त व्यवहार यामध्ये काय केले जाते, तर परकीय आक्रमणापासून संरक्षण, खाजगी मालमत्तेचे संरक्षण, रोजगार निर्मिती, अंतर्गत शांतता, सुव्यवस्था राखणे, आरोग्य, शिक्षण अशा सामाजिक गरजांची तरतूद करणे वगैरे कार्य शासनाकडे सोपवली जातात. आणि सामाजिक ही कार्य जी आहे तसेच आर्थिक कार्य जी आहे ती शासन व्यवस्थितरित्या पार पाडत असते. तर ही जी कार्य शासनाकडे सोपवलेली असतात ती म्हणजे सक्तीची कार्य आणि ऐच्छिक कार्य अशा प्रकारची दोन कार्य असतात. तर सर्वप्रथम सक्तीची कार्य कोणती आहेत ते बघूया. सक्तीची कार्य म्हणजे परकीय आक्रमणापासून संरक्षण, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे अशा प्रकारची जी कार्य आहे ती म्हणजे सक्तीची कार्य आहेत. त्यानंतर ऐच्छिक कार्य, ऐच्छिक कार्य की जी सरकार स्वेच्छेने करत असते. ह्या कार्यामध्ये शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद, निवृत्ती वेतन आणि इतर कल्याणकारी सामाजिक सुरक्षा तसेच उपाययोजनांची तरतूद केली जाते. आणि ह्या सर्व शासनाच्या ऐच्छिक कार्यामध्ये समाविष्ट होतात. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ समजून घेऊया. सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना सार्वजनिक आणि वित्त व्यवहार या दोन शब्दाचे मिश्रण आहे. एक सार्वजनिक आणि दुसरं म्हणजे वित्त व्यवहार. सार्वजनिक हे समुचित नाव म्हणजे हे एक समूहवाचक नाव आहे. सार्वजनिक एखाद्या प्रशासकीय भूभागात राहणाऱ्या व्यक्ती समूहासाठी ते वापरले जाते. तर वित्त व्यवहार म्हणजे असे म्हणता येईल की उत्पन्न आणि खर्च होय. उत्पन्न आणि खर्च यामधील संबंध त्याला आपण वित्त व्यवहार असं म्हणतो. अशा प्रकारे सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे केंद्र, राज्य व स्थानिक शासनाच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तत्वांचा अभ्यास होय. या ठिकाणी केंद्र, राज्य आणि तसेच स्थानिक पातळीवरील उत्पन्न आणि खर्चांचा अभ्यास केला जातो. सार्वजनिक वित्त व्यवहाराची व्याख्या. प्राध्यापक फिंडले राज यांच्या मते सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे व निधी उभारणे याबाबतच्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय. या व्याख्येमधून सार्वजनिक सत्ता निधी खर्च करते आणि निधी उभारते म्हणजे वित्त उभारणी किंवा अर्थ उभारणी आणि पैसा खर्च करणे, वित्त खर्च करणे म्हणजे निधी खर्च करणे आणि निधी उभारणे ही दोन महत्वाची कामे सार्वजनिक सत्ता करत असते. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहारातील प्रमुख घटक. तर यामध्ये एकूण 5 घटक आहे. पहिला घटक म्हणजे सार्वजनिक खर्च, दुसरा घटक म्हणजे सार्वजनिक उत्पन्न, तिसरा घटक म्हणजे सार्वजनिक कर्जे, चौथा घटक म्हणजे राज्य वित्तीय धोरण आणि पाचवा घटक म्हणजे वित्तीय प्रशासन. तर सार्वजनिक खर्च, सार्वजनिक खर्चामध्ये महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च आणि विकासेतर खर्च यांचा समावेश होतो. तर सार्वजनिक उत्पन्नामध्ये
कर उत्पन्न आणि करेतर उत्पन्न या बाबींचा समावेश होतो. कर उत्पन्न आणि करेतर उत्पन्न म्हणजे सरकारला हे मिळणारं उत्पन्नाचं मोठं स्रोत आहे. कर उत्पन्न आणि करेतर उत्पन्न म्हणजे कराशिवाय मिळणारं उत्पन्न. कर उत्पन्नामध्ये दोन प्रकार आहे, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. आणि अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर हे कशा प्रकारे मिळतात, तर प्रत्यक्ष कर जे आहे ते प्रत्यक्ष व्यक्तीला भरावे लागतात आणि अप्रत्यक्ष कर जे आहे वस्तू व सेवावरील जे कर असतात त्यांना अप्रत्यक्ष कर असे म्हटले जाते. त्यानंतर सार्वजनिक कर्जे दोन प्रकारचे असतात, अंतर्गत कर्जे आणि बाह्य कर्जे. त्यानंतर राज्य वित्तीय धोरणामध्ये सार्वजनिक खर्च, सार्वजनिक महसूल, सार्वजनिक कर्जे या बाबींचा विचार केला जातो. तर वित्तीय प्रशासनामध्ये शेवटी क्रमांक 5 शासकीय अंदाजपत्रक, उत्पन्न, खर्च, कर्ज आणि एकूण वृद्धीसाठी जे सरकार धोरण राबविते या बाबींचा समावेश इथे केला जातो. तर या सर्व प्रमुख घटकांचा आपण सविस्तर अभ्यास करूया. तर सर्वप्रथम सार्वजनिक खर्च. सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. अशा प्रकारे सार्वजनिक कार्यासाठी खर्च केला जातो. त्यानंतर सार्वजनिक खर्चांचा विचार केला तर दिवसेंदिवस सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होत आहे. त्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे पुढील प्रमाणे. क्रमांक 1 शासनाच्या कार्यात वाढ. शासनाची जी कार्य आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. शासनाला म्हणजे सरकारला अनेक महत्वाची कार्य पार पाडावी लागतात. त्यामध्ये देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाकरिता आधुनिक शासन अनेक कार्य पार पाडते. ते म्हणजे शिक्षणाचा प्रसार, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, मनोरंजन, समाज कल्याणकारी योजना इत्यादी. अशा प्रकारची सातत्याने नवनवीन कार्य सरकारला, शासनाला मोठ्या प्रमाणामध्ये करावी लागते आणि यामुळे दिवसेंदिवस शासनाच्या कार्यात वाढ होत आहे आणि सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. यानंतर क्रमांक 2 लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ. लोकसंख्येची वाढ जी आहे ती अतिशय वेगाने होताना आपल्याला दिसून येते. इथे इसवी सन 2011 आणि इसवी सन 1911 ची जनगणना दाखवलेली आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121.02 कोटी एवढी होती. तीच जर 100 वर्षाच्या आधीची लोकसंख्या बघितली तर इसवी सन 1911 च्या जनगणनेनुसार ही लोकसंख्या 25.29 कोटी होती. म्हणजे इथे आपल्याला असं लक्षात येते की अवघ्या 100 वर्षामध्ये जवळपास 5 पटीने ही लोकसंख्या वाढलेली आहे. आणि लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ ही सुद्धा सरकारच्या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ करून घेते. अशा प्रकारे सरकारला वाढत्या लोकसंख्येवरती अधिक खर्च करावा लागतो. क्रमांक 3 वाढते शहरीकरण. आपण बघतो आहे की शहरीकरण दिवसेंदिवस वाढते आहे आणि लोकांच्या गरजा करण्यासाठी, सार्वजनिक गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारला खर्च करावा लागतो. यामध्ये पाणी पुरवठा, रस्ते, ऊर्जा, शाळा व महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता इत्यादी शासनाच्या खर्चामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते आणि म्हणून शासनाचा सार्वजनिक खर्च हा वाढत जातो. क्रमांक 4 संरक्षण खर्चात वाढ. साधारणतः सरकारला युद्ध होत नसतानाही संरक्षणावरती खर्च करावा लागतो. आपल्या देशातील शांतता अबाधित राखण्यासाठी सरकार खर्च करीत असते. आधुनिक काळात जवळपास सर्वत्र अस्थिर अशी आंतरराष्ट्रीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. आंतरराष्ट्रीय संबंध सलोख्याचे नसल्यामुळे युद्ध नसतानाही आपला संरक्षण खर्च वाढवावा लागतो आणि अशा प्रकारे सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होते. क्रमांक 5 लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. जगातील सर्वात लोकशाही शासन प्रणाली जर असेल तर ती भारतात आणि मग भारतामध्ये नियमित निवडणुका होत असतात आणि जगातील जवळपास सर्व देशामध्ये लोकशाही जरी असेल पण तरीही भारत हा लोकसंख्येने मोठा
देश असल्यामुळे या ठिकाणी निवडणुकांवरती मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो आणि म्हणून त्यामुळे शासनाच्या खर्चात सातत्याने वाढ होते. क्रमांक 6 भाववाढ. जवळपास असे दिसून येते की ज्याप्रमाणे खाजगी व्यक्ती स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करतो, तशाच प्रकारे आर्थिक व सामाजिक विकासासाठी सरकारला वस्तू व सेवांची खरेदी करावी लागते आणि त्यामुळे तो सार्वजनिक खर्च होतो. साधारणतः किंमत वाढीची प्रवृत्ती सर्वत्र दिसून येत असल्यामुळे शासनाचा होणारा खर्च वाढत जातो आणि यामुळे भाववाढ सुद्धा सार्वजनिक खर्च वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. क्रमांक 7 औद्योगिक विकास. औद्योगिक विकास आधुनिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि या औद्योगिक विकासामुळे उत्पादनात वाढ, रोजगारात वाढ व एकूण वृद्धी घडून येते. त्यामुळे औद्योगिक विकासासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते. अनेक योजना व कार्यक्रम राबवून त्यावरती खर्च केला जातो. अशा प्रकारे सार्वजनिक खर्च वाढतो. क्रमांक 8 आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन जर म्हटलं तर दोन प्रकारच्या आपत्ती असतात, नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. निसर्गामुळे किंवा निसर्गाचा असमतोल झाल्यामुळे घडून येणाऱ्या ज्या आपत्ती असतात त्याला नैसर्गिक आपत्ती असं म्हणतो आणि मानवनिर्मित मानवाच्या चुकांमुळे निर्माण झालेल्या ज्या आपत्ती असतात त्याला मानवनिर्मित आपत्ती असं म्हणतात. तर मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती बघूया. जसे की भूकंप, पूर, वादळे अशा प्रकारे जी परिस्थिती निर्माण होते, आपत्ती निर्माण होते आणि त्याला नैसर्गिक आपत्ती असं म्हणतो आपण. तर युद्धजन्य परिस्थिती, सामाजिक अशांतता अशा प्रकारच्या ज्या आपत्ती आहेत त्या मानवनिर्मित आपत्ती आहेत. या सर्व आपत्तींना तोंड देण्यासाठी, सामोरं जाण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागतो. अशा प्रकारे सार्वजनिक खर्चाची ही सर्व कारणे आहेत. तर या ठिकाणी आपण सार्वजनिक खर्च म्हणजे काय हे बघितलेलं आहे आणि सार्वजनिक खर्च वाढण्याची कारणे जी आहे ती सुद्धा बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.